नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, शिक्षण विभागाकडनं इथं भरती जाहीर झालेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडनं इथे भरती जाहीर झालेली आहे, जे की ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील 55 अकुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्याची निधी वितरण करण्याचा हा जी-आर आलेला आहे. यामध्ये आता दिलेले आहे कोणती कोणती पदे आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार काय आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुप फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं ग्रंथालय संचालनाच्या स्थापनेवरील 55 अकुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडनं दिनांक 16 जून 2026 चा लेटेस्ट हा जी-आर आलेला आहे. यामध्ये दिलेलं आहे मध्ये वाचून घेऊया. ग्रंथालय संचालयाचा सुधारित आकृतीबंध शासन निर्णय 16/12/2022 मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार 283 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत व एकूण 135 मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाद्वारे ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील गट ड संवर्गातील 55 अकुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. ग्रंथालय संचालयाच्या उपरोक्त वाचा क्रमांक 2 येथील पत्राद्वारे ग्रंथालय संचालयाकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने सदर कामासाठी निधी वितरित करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. आता त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार सदर 55 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याच्या कामासाठी 60 लक्ष निधी वितरित करण्यात खालील अटी शर्तीत आधीत राहून मान्यता देण्यात येत आहे. ओके. आता ही जी पदे आहे याच्या कसं भरणार आहे ते आपण खाली जाणू. आता 1 नंबरला देण्यात आलेली आहे ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील गट ड च्या विविध 55 पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेताना उक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील अटी तसेच वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 27/4/2022 या संदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची दक्षता घ्यावी. त्याच्यानंतर इथे सांगण्यात आलेले आहे 2 नंबरला उपरोक्त बाबींवर खर्च करताना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कटांतरी सेवा या लेखा शीर्षकाखाली मंजूर निधीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या बाबतीची संपूर्ण जबाबदारी ग्रंथालय संचालयातील राहील. तसेच खर्च विविध पद्धतीने करावा. यासाठी संचालक ग्रंथालय संचालयाच्या मुंबई यांनी नियंत्रण अधिकारी तसेच लेखा अधिकारी ग्रंथालय संचालनालयाच्या मुंबई यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. 3 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे सदर कामासाठी होणारा खर्च कमीत कमी व प्रमाणात राहील याची जबाबदारी ग्रंथालय संचालय यांची राहणार आहे. 4 नंबरला बाह्य यंत्रणेद्वारे कटांतरदार, ठेकेदार, कंपनी, संस्थेकडून कामे करून घेण्यासाठी शासनाने विहित केलेल्या नियम व कार्यपद्धती यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे. ओके. तर अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. शिक्षण विभागाकडनं ही भरती जाहीर करण्यात आलेली 55 पदे बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात येणार आहे. जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणत्या ठिकाणी मुंबईकरता ही पदभरती आहे. ओके. ग्रंथालय संचालय मुंबईकरता ही पदभरती आहे. या ठिकाणी आपल्याला स्वतः जायचं आहे. ही बाह्य यंत्रणेमार्फत ही पदे तिथून भरलीच जाणार आहेत. ओके. तर याची कोणतीही अपडेट येणार नाही ऑनलाईन फॉर्म भरण्याची. तर ही कटांतरी भरती असते तर तिथून स्वतः जाऊन आपल्याला इंटरव्ह्यू देऊन तिथून डायरेक्टली सिलेक्ट केले जातात. ओके. तर स्वतः आपण तिथे जाऊन बेटा ग्रंथालय संचालय मुंबईमध्ये जाऊन आणि आपलं सिलेक्शन करून घ्या तिथूनच. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टा फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा
अशीच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक